नमस्कार मंडळी, सोनचाफा सिम्पली क्रिएटिव्ह या चॅनलमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण शिल्लक राहिलेली जी रांगोळी असते मिक्स झालेली, त्यापासून आपण वारली चित्रकला काढणार आहोत। साधी सिंपलच रांगोळी आहे। आपण दसऱ्याच्या दिवशी जी सरस्वती काढतो पाटीवर एका एका आकड्याची, तीच काढणार आहे। पण ती वारली पेंटिंगचाच एक भाग आहे, वारली चित्रकलेचाच एक भाग आहे तो। आणि वारली चित्रकला ही आपली संस्कृती आहे आणि तिचा उगम ठाणे जिल्ह्यातून झालेला आहे। आदिवासी समाजांची ही वारली चित्रकला त्यांच्या जीवनशैलीचा एक अविभाज्य घटक आहे आणि त्या चित्रकलेमधून आपल्याला आदिवासी समाजाबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला मिळत असते। त्या चित्रकलेतून तो समाज कशा पद्धतीने जगतो, त्यांच्या शेतीविषयीची सगळी माहिती, शिवाय त्यांच्या पशुपालनाविषयीची माहिती, शिवाय त्यांच्या संस्कृतीची माहिती, त्यांच्या लोककलेची माहिती, त्यांच्या जीवनशैलीची माहिती संपूर्णपणे आपल्याला या कलेतून मिळत असते। आदिवासी समाज हा म्हणजे आताची जीवनशैली इतकी प्रगल्भ झालेली असताना परंतु ह्या वारली चित्रकलेतून त्यांची चित्रकला मात्र जगप्रसिद्ध झालेली आहे। चित्रकला मात्र खूप पुढारलेली आहे आणि ही अतिशय जगप्रसिद्ध झालेली चित्रकला आहे आणि ही चित्रकला आपल्याला प्रत्येक जागेवर दिसते। म्हणजे आपलं कपडा असो, भांडी असो किंवा पेंटिंग्स मध्ये तर ती विचारायलाच नको इतकी प्रसिद्ध आहे। त्यामुळे म्हणूनच आज मी विचार केला की आपली असं पण मिक्स झालेली रांगोळी तिचा आपल्याला कुठेतरी उपयोग करायचाच असतो आणि आपल्या ह्या वारली चित्रकलेचं बॅकग्राऊंड पण आपलं लाल रंगाचंच असतं, ब्राऊन रंगाचं असतं। त्याच्यामुळे आज विचार केला की या पद्धतीने आपण आज रांगोळी काढून बघूया। तर प्लीज माझी ही रांगोळी तुम्ही पूर्ण पहा आणि कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। तुम्हाला जर चांगली वाटली असेल तर माझ्या रांगोळीला प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।